नमस्कार मित्र हो, आपण आहोत लोहा तालुक्यातील माळेगाव येथे. येणाऱ्या 10 तारखेपासून माळेगावची यात्रा सुरू होत आहे. माळेगाव घोड्यासाठी, माळेगाव गाढवासाठी, माळेगाव कुत्र्यासाठी, माळेगाव वेगवेगळ्या प्रकारानं प्रसिद्ध आहे. स्वर्गीय दगडोजीराव देशमुख यांच्या नावानं या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी 2 विश्रामगृह बांधलेले आहेत. शेकडो कोटीची तरतूद मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी, तसेच जे जमाल ते अशोकरावजी यांनी, प्रतापराव यांनी आणि विद्यमान आमदार शिंदे साहेब यांनी केलेली आहे. या ठिकाणी एक शिक्षक हे सरपंच असल्यामुळं लोक अशी अपेक्षा करतात की गेल्या 2 वर्षाचा अनुभव, जत्रेचा अनुभव पाहता या वर्षीची यात्रा ही अधिकात अधिक चांगली होईल. कारण या यात्रेला फक्त मराठवाडा आणि महाराष्ट्र नाही तर देशभरातून लोक कुणी तमाशाचे रसिक असतात, गावात बघू शकत नाहीत, ते इथं येतात. काही शौकीन मुंडे असतील, कराड असतील, देशमुख असतील, पाटील असतील, हे घोडे उगा हौसी येतात, तिथं टेंट ठोकतात, जेवण खाणं वगैरे राहतात, मुक्काम करतात, जातात. 1 वर्ष आमदार व्हायच्या अगोदर धीरज देशमुख यांचाही या ठिकाणी टेंट होता. आणि आम्ही आमचं मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूबचं भाग्य समजतो की अनुभवी सरपंच या ठिकाणी आहेत. आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो की माळेगाव यात्रेची किती वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी MSCBचे कर्मचारी, या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, या ठिकाणी युट्यूबचे आमचे मित्र असे मोठ्या प्रमाणात एक 5 दिवसावर 8 दिवसावर यात्रा आहे. तर याची जय्यत तयारी सुरू आहे. तर मी आमचे मित्र हनुमंतरावजी सरपंच, मी विचारलं आमचे पत्रकार मित्रांना की बाबा ह्यांचा अनुभव, म्हणजे ह्यांचे वडील 40 वर्ष सरपंच होते आणि वारसा वडिलांकडे. हे सोपं काम नाही, कारण एवढ्या छोट्या गावात एवढी मोठी यात्रा आणि याची सगळं व्यवस्थापन, पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा, पिण्याचं पाणी, लाईट बत्ती, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, हौसे गवसे नवसे सगळे यात्रेला येत असतात. तर या सर्व गोष्टीचा विचार करता मी हनुमंतरावजी गुरुजी आणि सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी यात्रा किती तारखेला सुरू होणार, साधारणतः कशा कशा पद्धतीनं राहणार, प्रमुख स्पर्धा कोणत्या आणि पाहुणे कोण कोण येणार आहेत याची देशभरातील श्रोत्यांना माहिती द्यावी. नमस्कार. खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये माळेगाव यात्रेचा इतिहास पाहता आपण, ही यात्रा 400 वर्षापूर्वीची इतिहास आहे. ही यात्रा पहिलं 1-1, 2-2 महिने चालायची, पण आता या प्रगतीच्या कालावधीमध्ये ही यात्रेचा कमीत कमी 15 दिवसाचा कालावधी आलेला आहे. ही यात्रा यावर्षी 10 जानेवारी 2024ला खंडेरायांची पालखींची सुरुवात 10 जानेवारीला आहे आणि तिथून यात्रा, शासकीय यात्रा ही 5 दिवस चालते आणि तिथून 1 महिना बाकी ही बाजार वगैरे चालत असतो. ही यात्राची जय्यत तयारी म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी किंवा गेल्या वर्षी आपल्या ज्या चुका झाल्या यात्रेमध्ये, ज्या त्रास झाला भाविकांना, व्यापाऱ्यांना, यावर्षी होऊ नये ह्या पद्धतीने हे नियोजन चालू आहे. यानंतर या जिल्हा परिषदचे शिव आदरणीय कर्नवाल मॅडम यांनी या विशेष लक्ष देऊन या यात्रेला भरीव निधी दिलेला आहे. जिल्हाधिकारी राऊत साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही यात्रा वाढत चाललेली आहे. आणि यामुळं यावर्षी आपण पाहता ग्रामपंचायतने ज्या ज्या मागण्या केल्या होत्या, या जिल्हा परिषद असो, जिल्हाधिकारीकडे होता असो, किंवा गेल्या वर्षी आपल्याला पाण्याचा प्रश्न भासत गेलेला आहे. मग पाणी आपल्याला यासाठी आपल्याला काय करावं, मग गेल्या वर्षी आपण पाण्याच्या संदर्भात जर विचार केला तर पालखीच्या आदल्या दिवशी यात्रेला पाणी चालू झालं होतं, म्हणून अगोदर त्रास होऊ लागला. पण यावर्षी मॅडमने ते विशेष लक्ष देऊन यात्रा 15 दिवस पुढे असतानाच यावर्षी पुन्हा पाण्याची सुविधा दिलेली आहे. लाईटच्या संदर्भात यात्रा ही वाढत चाललेली आहे, त्यामुळे घोडे असो, बाकीचे रोड असो, हे अंधारात होत चाललेले होते. म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत 30 पोलची मागणी केली होती मॅडमला, शिव मॅडमला, आणि शिव मॅडमने ते मंजूर सुद्धा केलेले. आणि ज्या ठिकाणी घोड्याचे राहोट्या लागत गेल्या त्या अंधारात, ते पूर्ण 10 पोल दिलेले आहेत. तळ्याच्या सुशोभीकरणाला पण त्याने निधी दिलाय, ते 10 पोल वगैरे टाकून
आणि तळ्याचं जे तीर्थकुंड आपण म्हणतो त्या तीर्थकुंडाला घाण होऊ नये, तिथं स्वच्छता राहावी, लाईट राहावी आणि तिथं पायऱ्या वगैरे आपण बनवलेले आहेत, म्हणजे विशेष लक्ष दिलेले आहे. दुसरी गोष्ट, रस्त्याच्या बाबतीत जर विचार केला, यात्रा कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे जे ऊस आहे, पलीकडल्या साईडला शेती आहे, ऊस यात्रा कालावधीमध्ये 1 महिना इथं ट्रॅफिक वगैरे असते, इथून मोठमोठ्या ट्रका वगैरे पोलीस जाऊ देत नाही, त्यामुळे हे ऊस रुकू नये. आणि गावामध्ये जर अतिप्रसंग घडला तर जर एखादा दवाखान्याची अडचण जर आली तर यात्रा परिसरातून बाहेर गाडी निघायला कमीत कमी अर्धा ते 1 तास लागतात. मग हे लागू नये म्हणून आम्ही बाळूमामा अंडगा रोड जे रोड आहे तिथून पेट्रोल पंपापाशी बायपास मागवला. ते पूर्ण बायपास 40 फुटाचा मॅडमनं मंजूर केलेला आणि ते पूर्ण तो झालेला आहे. त्यानंतर कला महोत्सव, लावणी महोत्सव आणि कुस्त्याचं मैदान या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग होता, पण आम्ही मॅडमला विनंती केली आणि तिथं 4 मार्ग आज आम्ही तयार केलेले आहेत, म्हणजे गर्दी आपल्याला त्या ठिकाणी होऊ नये या ठिकाणी. आणि यात्रा ही आज पहिल्याच्या पेक्षा यात्रा ही वाढीव चाललेली आहे. यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही 16 CCTV कॅमेरे लावण्याच्या यावरचे प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्ण पॉईंट ठरलेले आहेत. पूर्ण यात्रा जी पूर्ण आहे ती यात्रा पूर्ण CCTV कॅमेऱ्यामध्ये राहणार आहे. अनुचित प्रकार जर घडत असेल त्या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी पोलीस फाटा, बाकीचे कर्मचारी तिथं जाणार आहेत. ज्या पद्धतीने यात्रा वाढणार आहे त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. यात्रेचं आमंत्रण असो मुख्यमंत्री साहेबाला पूर्ण ग्रामपंचायतनं दिलेले आहे, जिल्हा परिषदनं दिलेलं आहे, मंत्री असो मुख्यमंत्री असो या सगळ्याला दिलेलं आहे. आता जे येणार आहे त्या पद्धतीने आहे. या तुमच्या माध्यमातून हे एक विनंती करतो की भावी भक्तांना, व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या पद्धतीनं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत काटेकोर प्रयत्न करून चालू आहे. आता अशोकराव चव्हाण असतील, आमच्या लातूरचे म्हणजे ह्या मतदारसंघाचे खासदार श्रंगारे असतील, पुन्हा शिंदे साहेब असतील, यांच्या कुस्त्या होणार का, राजकीय का जुगलबंदी होणार का, कसं वातावरण काय म्हणतंय? माळेगाव यात्रा ही हौशा, नवशा आणि गौशाची असते. यामुळे ह्या सगळ्यांचीच इच्छा पूर्ण माळेगाव मध्ये होते, मग ते राजकीय असो की अराजकीय असो, सगळ्यांची इथं जुगलबंदी, कुस्त्याचा फरडा असतो, हे सगळं चालत असते. म्हणजे आता तुम्ही जरी चिखलीकरांच्या संस्थेत शिक्षक असलात तरी तुम्ही फक्त एकट्या चिखलीकरांना घेऊन चालणार का शिंदे, चव्हाण असं सगळ्याला घेऊन चालणार? नाही, हे चुकीचं आहे. आपण यात्रा, नोकरी ही आपण वेगळ्या बाजूला ठेवली जातं, पण आपण राजकीय आहेत. ही यात्रा ही कोण्या एकट्याची नाही, हा वारसा 400 पूर्वीचा आलेला, ही संस्कृती 400 वर्षापूर्वीची चालत आलेली. हे वारसा, ही संस्कृती जसा चांगल्या प्रकारे चालत आल्या आमच्या वडिलापासून, हे देण्याचं काम आम्हाला पाठीमागच्या पिढीला हे चांगलं आहे. इथं राजकीय कोणताही मतभेद होणार नाही. इथं आमदार साहेबाची बैठक झाली, आम्ही तिथं उपस्थित होतो, खासदार साहेबाची बैठक झाली, तिथं आम्ही उपस्थित होतो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असो, अजितदादा असो, सगळ्या मंत्र्याला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. ही यात्रा ही कोणीही राजकीय एका पक्षाची नाही आणि इथं राजकारण होणार नाही. हे म्हणत असताना मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय या ठिकाणी दगडूजीराव म्हणजे दिलीपराव, विलासराव, धीरज यांचे घोडे गेस्ट हाऊसच्या मध्ये बांधतात आणि बाकी लोकांचे घोडे, मग या वर्षी बी त्यांच्या घोडे मध्येच का त्यांना वेगळ्या राहुट्या करायला लावणार? नाही, ही पद्धत कसं आहे, ज्या पद्धतीने आपण वारसा, मी तुम्हाला पहिलं सांगितलं की 400 वर्षाचा पूर्वीचा आहे. विशेष म्हणजे विलासराव देशमुख साहेबाच्या घराण्याचं, देशमुख कुटुंबाचं विशेष लक्ष माळेगाववर आहे आणि ते खरंच प्रेम आहे. आतापर्यंत जे विलासराव देशमुख देशमुख कुटुंबाने ज्या यात्रेसाठी मेहनत घेतली, जे पैसा निधी दिला, आताही कोण्या कुटुंबाने एवढं केलं नाही. चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून विलासराव देशमुखाने जे निधी आणलाय त्याच्यानंतर दुसरा कोणीही इथं निधी आणला नाही. त्याच्यामुळं त्याचा नक्कीच हाक राहील आणि आमच्या माळेगाववासियांचं प्रेम राहील. आम्ही काल खासदार साहेबाची बैठक झाली नियोजन, त्या बैठकीमध्ये आम्ही ग्रामपंचायतनं आणि गावकऱ्यांना ठराव घेतला की विलासराव देशमुख साहेबांचं वैभव एक इथं आहे आणि ते एक पुतळा बनवण्याचं चालू आहे आमचं. पूर्ण आकृती आता नियोजित जागा आहे ग्रामपंचायतच्या समोर, त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर बस स्टँडलाच तिथं बसवण्याचं चालू आहे. सर्वांना मते ठरलेल्या गावकऱ्यांच्या मते खासदार आमदार साहेबाचा जसा निधी येईल त्या पद्धतीने आम्ही ते पूर्ण तो करू. पाणी पुरवठ्यासाठी टॅब किती ठिकाणी लावणार आपण? पाणी पुरवठा ही लिंबोटी बाजूलाच, लिंबोटी नाही लिंबोटी धरणापासून आहे, तिथं फिल्टर आहे, फिल्टरद्वारे ही यात्रेला पूर्ण चालत.
पूर्ण यात्रा परिसरात हा. ही पाईपलाईन गेलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी घोडे लाईन असो, गाडो लाईन असो, कला महोत्सव असो, लावणी महोत्सव, कुस्ती ग्राउंड, यात्रा परिसरात व्यापारी असो, सगळ्या ठिकाणी पाण्याची सुविधा दिलेली आहे, स्वच्छतेची सुविधा दिली आहे. विशेष लक्ष शिव मॅडमने यावर्षी 5 शौचालय नवीन दिलेले आहेत आणि जुने 4 असे 9 शौचालय इथे दिलेले. गाडी येणार नाही शौचालय बांधकाम झालेलं आहे. त्या ठिकाणी भंगी लावून आपण ती करा म्हणजे हागणदारी मुक्त या वर्षी यात्रा होणार आहे. अच्छा. तर हे सर्व करत असताना शंकरपट वगैरे आणखीन अशा कुठल्या स्पर्धा होतात? शंकरपटवर बंदी होती, पण यावर्षी आम्ही जरूर शंकरपटची मागणी केलेली आहे. वरच्या काय असतं नेमकं? बैलांची जोडी असते आणि बैलगाडीची एक शर्यत असते त्यांची. खूप वर्षापूर्वीचा इतिहास आहे. माळेगाव मध्ये ती घडली जाते आणि होत होती, पण हे काही कालावधीमध्ये बंदी असल्यामुळे गेल्या वर्षी लंपीमुळे पशु प्रदर्शन बंद होतं. यावर्षी भव्य दिव्य पशु प्रदर्शन होणार आहे. म्हणजे यात्रा वाढीसाठी आणि कुस्त्या तर होणारच आहे. त्याच्यामुळे सगळं यावर्षी चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध यात्रा होणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण स्पर्धेचे, कुस्त्याचे किंवा लावणी महोत्सवाचे बक्षीस काही डिक्लेअर केले का अजून करायचे? नाही, ते बक्षीस कसं आहे, यात्रा जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहाणी ग्रामपंचायत मार्फत होते. जिल्हा परिषदेचे काही ठराविक असतात कार्यक्रम. लावणी महोत्सव हा जिल्हा परिषद घेतो, कला महोत्सव पंचायत समिती घेते, कुस्त्या पंचायत समिती घेते, स्थानिकची काम असतात ते ग्रामपंचायत करत असतात. म्हणजे प्रत्येक काम हे प्रत्येकाला वाटून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते चोख करीत येतात. आता तुम्ही सरपंच असताना स्वतः दस्तूर खुद्द फिरत आहात, या ठिकाणी लक्ष देत आहात, तर काही कर्मचारी या काळात एक्स्ट्रा उपसरपंच पुन्हा कर्मचारी डेली वेजेसनं वगैरे काही लावले जातात का? कसं? नक्कीच. यावर ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायतचा सरपंच असो, उपसरपंच असो किंवा सगळे सदस्य असो, ग्राम विकास अधिकारी असो आणि गावकरी असो, पूर्ण यात्रेला चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा आम्ही काटेकोर प्रयत्न करतो. दिवस रात्र मेहनत करतो. एकमेव यात्रा अशी आहे महाराष्ट्रात, दक्षिण भारतात, की ही 24 तास यात्रा चालत असते. हिला झोप नसती. म्हणजे 24 तास आम्हाला तिथं जागरण राहून यात्रेला सेवा द्यावा लागते. आता पालखीचं महत्व किंवा मानकरी कोणी असतात का? हो ना, यात्रेचे पालखीचे जे मानकरी असतात त्यांचा सन्मान जिल्हा परिषद मार्फत होत असतो. म्हणजे कोण आहेत? नाही, ठराविक नाही तिथं काय, आणि काही तिथं 10-20 जण आहेत. त्याच्यासाठी आम्ही ती यादी बनवलेली आहे. त्यांचा सत्कार केला जातो आणि पालखी 10 तारखेला त्या पद्धतीने निघत निघते. पालखी 2:30च्या दरम्यान निघत असतो. दुपारी 2:30च्या दरम्यान निघत असतो पूर्ण गावाला. आणि यात्रेला पूर्ण येडा देऊन परत ती मंदिरात येते. येळकोट जय मल्हार म्हणून. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत आता आपण टेंट असतील किंवा वेगवेगळे झुले वगैरे असतील, ह्याचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे? नाही, वाढत चालेल. जसं होतं गेल्या वर्षी जर आपण इतिहास पाहतो, गेल्या वर्षी आपण अंदाजा 17-18 लाख पब्लिक होतं. त्या पद्धतीने आम्ही नियोजन लावलो. पण गेल्या वर्षीच आपण पब्लिकचा विचार केला तर 22-23 लाख आली होती. पण यावर्षी आपण 26-27 लाख पब्लिक येईल या हेतून आपण नियोजन करत आहे. मग जे तंबू असतात ते तंबू वाढण्याची शक्यता आहे. आगाशी पाळणे असो, हॉटेलवाले आहेत. यावर्षी आपण हॉटेलची नोंदणी 600 लोकांची नोंदणी झाली आहे. त्याच्या माध्यमातून एक हॉटेल भाड्याने कितक्याला जाते किंवा एक राहणार साधारणतः किती म्हणजे उत्पन्न ह्या 15 यात्रा ही करमुक्त आहे. पहिल्यांदा ही यात्रेला कर लागत नाही. हा करमुक्त टॅक्स नाही, टॅक्स मुक्त आहे. पण या जागेवर तो माणूस गेल्या वर्षी होता ह्यासाठी आम्ही 100-200 रुपयाची पावती फाडतो किंवा डबल त्या जागेवर राहावं म्हणून एक खून म्हणून ती करीत असतो. बाकी यात्रा ही करमुक्त आहे. कुणाकडनंही कसली नाही, कसल्याही पद्धतीने वसूल नाही. आता ही वेगवेगळ्या रमेश कराडा असतील, दिनकर मुंडे गुरुजी असतील, आमचं रेणापूरचं आवशेकर असेल, तुमच्या इकडचे गोरठेकर, यांचे टेंट असतात. हो ना. आता ह्यांचे टेंट गेले, समजा मला वाटलं की माझा टेंट असावा, मी एक घोडा घ्यावा आणि यावा, मग आम्हाला त्यांच्या पलीकडं का आम्हाला कसं, तुम्ही जागा कुठली देणार? यात्रेमध्ये नवीन येण्याचं स्वागत आहे आणि यात्रा ही वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. जागा वाढत नाही पण आम्ही त्याला प्रयत्न करून जागा वाढवू. तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने जागा द्यायचं हे आमचं कर्तव्य. नाही, आम्हाला नाही, एक उदाहरण सांगू. मी ते सांगालो, जे येणार आहेत तुमच्या माध्यमातून जे येतील त्याला आमचं स्वागत आहे. खरंच म्हणजे मला एक आनंदाची गोष्ट वाटते की बागेश्वर बाबा हनुमानजीचे भक्त आणि साक्षात हनुमंतराव या ठिकाणी यात्रेच्या तयारीसाठी हसतमुख वाकडे प्रश्न विचारले तरी हसत खेळत
जे मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला चिखलीकरला अशोकरावला जमत नाही तर निश्चित नाही 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 नाही. मी तेवढा मोठा नाही, एक छोट्या गावचा सरपंच आहे, मी तेवढा नाही. फक्त आमचं भाग्य आहे की खंडेरायाच्या दारामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी गावकऱ्यांनी दिली आणि ती आम्ही संधी चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहोत. ह्याच्यावर मोठं भाग्य आमचं कोणतं बी नाही. आता इथं एक जिल्हा परिषदचं गेस्ट हाऊस, हा. एक BNCचं गेस्ट हो, हाऊस, हो. आणखीन बाकी नाही 2 गेस्ट हाऊस आहेत, एक जिल्हा परिषद आणि मागे करोडो रुपये जो निधी विलासरावजींनी दिला वेगवेगळ्या बांधकामासाठी त्याचा यात्रेच्या काळात तरी वापर होतो कारण काय काय घेत झालेला तत्काल मंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस इथं त्यावेळेस मुख्य आमदार म्हणून प्रताप पाटील चिखलीकर साहेब होते. त्यांच्या माध्यमातून विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून प्रताप पाटील चिखलीकरांनी 5 कोटी निधी आणलेले त्यावेळेस 5.5 कोटी त्यावेळेस निधी आणून विकास केलेला आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर जेव्हा देवेंद्र साहेब आपले मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब त्यावेळेस परत खासदार साहेबांनी चिखलीकर साहेबांनी परत 7.5 कोटी रुपये निधी आणून पूर्ण गावचा परिसरातला विकास केलेला आहे आणि त्याचा यात्रेला नक्कीच फायदा आहे, गावकऱ्यांना यात्रेला होतोय. आता आमदार शिंदे पुन्हा अशोकरावजी चव्हाण यांनी काही यात्रेसाठी काही निधी वगैरे दिलाय का नाही? नाही, यात्रेसाठी निधी ही जिल्हा परिषदच्या अंतर्गत असते. यात्रेसाठी ही प्रशासकच आहे त्यामुळे कुठल्या राजकीय नेत्याचा यात्रेला निधीचा उपयोग होत नाही आणि देता येत नाही, त्याच्यामुळे दिला नाही. यात्रा ही जिल्हा परिषद भरवते, त्याच्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत ही यात्रा चालत असते. विद्युत पुरवठा जर खंडित झाला तर किती जनरेटर वगैरेची व्यवस्था आहे? नाही, विद्युत पुरवठा ही खंडित होणारच नाही, कारण या ठिकाणी यात्रा ही 24 तास चालते. त्याच्यामुळं या ठिकाणी 3 पर्याय आहेत. बाजूलाच लातूर जिल्हा आहे, बाजूलाच परभणी जिल्हा आहे. तिन्ही जिल्ह्याचं कनेक्शन आम्ही एकत्र करत असतो. ज्या ठिकाणी आपल्याला नांदेड जिल्ह्याची जर लाईट गेली तर लातूर जिल्ह्याची लाईट घेतो आणि लातूर जिल्ह्याची लाईट नसेल तर परभणी जिल्ह्याची लाईट घेतो. त्याच्यामुळे इथं वीज खंडित व्हायचा प्रश्नच येत नाही. आता भाविक भक्ताच्या दर्शनासाठी जी व्यवस्था असते ती देवस्थानचं ट्रस्ट कडे असतं का तुमच्याकडे असतं? नाही, ते ट्रस्ट कडे असतं. ट्रस्टचं तिकिटाचं कोण बघतंय सगळं व्यवस्था? नाही, ट्रस्ट हे दर्शन ही मोफत आहे. काही स्पेशल स्पेशल असते, त्यामुळे कसं राहते काही भाविक भक्ताचे जेवण वगैरेचे सोय असतात. म्हणजे 8 दिवस कंटिन्यू 10 दिवस तिथं भाविक भक्तांना प्रसादाचा जेवणाचा कार्यक्रम तिथं असतो. त्याच्यामुळं पूर्ण मोफत आहे आणि त्याचं ट्रस्टचं काम जे आहे त्या मंदिराच्या मधल्या भागात आहे, ते पूर्ण तेवढं काम करतं. काय होतंय मी बऱ्याच वेळा बघतो की मधल्या भागात थोडी घाण असते, स्वच्छतेला तेवढं लक्ष नाही. यावर्षी आपण 100% घाण आहे, पण घाण होणार नाही. आणि तुम्हाला रिअल सांगतो की आपण जर विचार केला, आपण नवरा बायकोचा दोघाचा जरी संसार म्हणलो तर कधी मीठ मिरचू कधी कमी पडतो, हे नक्की आहे. पण ही यात्रा लाखो करोडो लोकांची आहे, यामुळे इथं काही कमी जास्त होणार आहे. तुमच्यासारख्या पत्रकाराला तुमच्या माध्यमातून विनंती आहे, यात्रा ही सार्वजनिक आहे, 400 पूर्वीचा इतिहास आहे. त्याच्यामुळे या यात्रेकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून तुम्ही पाहावे, नकारात्मक पाहू नये ही विनंती. जवळचा लांबचा नाही, ही यात्रा हे खंडोबा सगळ्याच्या आहेत. श्रद्धेनं या, नवस बोला, नवसाला पावणारा खंडोबा आहे. दगडोजीरावजी देशमुखापासून देव पावायचा विलासरावजी, दिलीपरावजी, धीरज, अमित हे बऱ्याच दरवर्षी यात्रेत कुणी ना कुणी येतं. त्याचबरोबर काही जण या भागातले पाटलं देशमुख हे आपले टेंट ठोकून गाड्या फिर्या टाकून आराम औषध पाणी घेत जरा बसलेले असतात काय. आणि अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये मी शुभेच्छा देतो. आणि हनुमंतरावजी यांनी आणि आमचे मित्र काय ना फिरोज मनियार साहेबांनी म्हणजे एक राष्ट्रीय एकात्मता जर बघायची असेल तर या ठिकाणी फिरोज भाई आणि सरपंच हनुमंतराव हे सगळेजण मिळून करत आहेत. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे? पाणी पुरवठा विभागाचे. तुमचं पाईपलाईनचं काम चालू आहे, डिपार्टमेंट मार्फत आहे का गुत्तेदारामार्फत? डिपार्टमेंट मार्फत. म्हणजे अत्यंत श्रद्धा आणि भक्तीनं प्रत्येक जण या ठिकाणी काम करतोय. आता आपण थोडं दृश्य वेगवेगळे या ठिकाणी तिकडे JCB लावून काम चालू आहे, या ठिकाणी पाईपलाईनचं चालू आहे, या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे. आणि कधीही या यात्रेत गर्दी खूप असते, कुस्त्या होतात, राजकीय कुरघोड्या होतात. पण एक विनोद विरगोळा म्हणून कधी कुणी सुरेखा पुणेकरकडे मर्जी बहाल करताय तर कधी कुणाकडे मर्जी बहाल करताय. पण एकंदरीत आम्हाला तुम्हाला मराठवाड्यातल्या लोकांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना स्वाभिमान वाटावा आणि
लाखो रुपयाचे घोडे या ठिकाणी विक्री मोठ्या हो. प्रमाणात उलाढाल होते. मग त्याचा काही आपण जसं आपल्या बैलाचा दाखला असतो तसं हो ना. घोड्याचा ग्रामपंचायत कडे असतो तो दाखला. तो ग्रामपंचायत कडे हम्म, मग ते हम्म. घोडे विक्री वगैरे या ठिकाणी हो होत असते. होत असते. हो, आम्ही यावर्षी आपण जिल्हा परिषदला विनंती केली होती. ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सारंगखेडा इथं घोड्यांचा बाजार होतो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाजार होतो त्या ठिकाणी आमच्या इथल्या जिल्हा परिषदची एक टीम पाठवा अशी ग्रामपंचायतची विनंती होती. तिथं अभ्यास करून तिथं जे सुविधा आहेत घोड्यांना, त्या सुविधा आपल्याला इथं कशा देता येईल, इथं घोड्यांना कसा कमीत कमी त्रास होईल आणि सुविधा चांगल्या होतील, व्यापार कसा वाढता येईल, या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे. आणि नक्कीच ते अभ्यास करून आलेत आणि ते त्या कारण धर्तीवर त्या चालू आहे. भागामध्ये मी पाहतो की अंधार खूप असतो. म्हणजे त्या नाही, यावर्षी आपण बाजारात या ठिकाणी आपण 10 पोल लावलेले आहेत, बरं. त्याच्यामुळे यावर्षी तिथं अंधार होणार नाही. आणि जिथं म्हणजे काय धुरळा ज्याला म्हणतात ना, हम्म. घोडे असे बघतात लोक हा, हा. बसून काय पळवणं वगैरे, तर धूळ उडते. तर थोडं जर अगोदरच त्या ठिकाणी जर ज्या पद्धतीनं इकडं पलीकडे JCB वगैरे लावून काम चालू आहे तशा पद्धतीनं चालू जर आहे. केलं. माळेगाव हे गावातच माळावर वसलेलं आहे, अच्छा. त्याच्यामुळे यात्रा ही माळावरच आहे. या. त्याच्यामुळे सगळ्याची सुविधा करण्यामध्ये हे काही छोट्या मोठ्या गोष्टी दोराळा वगैरे होणार आहे. आम्ही JCP ने लेवल तुम्हाला केले. थकवा येतो का आनंद मिळतो सर ह्या पूर्ण 10 दिवसात? उलट ते खंडेरायांचे आशीर्वाद आहे आमच्या सारख्याला की आम्हाला एनर्जी येते. किती केलं तर दिवस रात्र पण 24 हे तास. नाराज होत नाहीत काही? कधी राजूरकर, कधी शिंदे, कधी चिखलीकर, जसं शिवाजी राजाच्या म्हणजे महाराजाच्या पुतळ्याला राजकारण घडलं, दंड ठोपटले, तसं तुमच्यावर तर कुणी दंड थोपटत नाही ना? मी पहिल्यांदा सांगितलो की ही यात्रा जी आहे ही कोण्या राजकीय पक्षाची नाही आणि इथं दंगल कुस्तीची होते, त्याच्यावर राजकीय सुद्धा होते. त्या पद्धतीने त्याने ज्या तुम्ही पहिल्यांदा विनोद म्हणून ह्याच्याकडे पाहायचं आणि चालत राहील. मित्र हो, एवढे समजदार, खरं म्हणजे एवढे समजदार राजकारणातले आमदार जर झाले तर महाराष्ट्राच्या प्रगतीची उत्तुंग भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मी हनुमंतरावजी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की खूप चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कार्य करत आहात. निर्विघ्न खंडोबाच्या कृपेनं या भागात येणाऱ्या वर्षात चांगला पाऊस पडावा, चांगलं पिकावं आणि आणखीन मोठी यात्रा व्हावी. आणि तुम्ही आता तुमची जरी इच्छा नसली पण मला वैयक्तिक वाटतंय असे माणसं जिल्हा परिषदेला, विधानसभेला, उगा राजकारण, गटबाजी, नाही ढोलकीच्या तालावर वगैरे नाद सगळे असावेत, पण लोकाला नादान समजणारे असावेत, अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि आता थोडा लोकांना काय काय चालू आहे याचा फेरफटका दाखवतो. थँक्यू, धन्यवाद सर. तर मित्र हो, आपण पाहत आहात या ठिकाणी पूर्वतयारी सुरू झालेली आहे. नाही हो मित्र आहे मी साहेब. आता या ठिकाणी रस्ता, या ठिकाणी टेंट वाटप हे सगळं झालेलं आहे. लोक तयारी करत आहेत. ज्या पद्धतीनं लग्नाची तयारी असते त्या पद्धतीनं त्या यात्रेची ही सगळी तयारी सुरू झालेली आहे. आपण पाहतो तिकडं JCB लावून काम चालू आहे. या ठिकाणी गेस्ट हाऊस आहेत, 2 गेस्ट हाऊस. तसंच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी थंडीसाठी रजया वगैरे या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता त्याचबरोबर वेगवेगळ्या त्या संजय गांधी विद्यालय माळेगावच्या समोर या ठिकाणी टेंट ठोकण्यात आलेले आहेत. तसंच आपण जर पाहिलं तर पलीकडल्या बाजूला घोड्याचा बाजार भरत असतो, इकडल्या बाजूला राजपाळणे वगैरे येतात. बऱ्याच यात्रा या प्रामुख्यानं त्या उत्पन्न मिळवायचे साधनं समजतात, पण ही करमुक्त यात्रा असल्यामुळं खूप काही वेगळं या ठिकाणी बघायला मिळतंय. या ठिकाणी लोक हे टेंट उभा करायचं, पत्र ठोकायचं काम सुरू आहे. इकडल्या बाजूला हे राहत पाळणे हे काम चालू आहे. हळूहळू त्याची फिटिंग होत आहे. आणि खंडोबारायाच्या कृपेनं सरपंच हनुमंतराव यांनी म्हटल्याप्रमाणे ही यात्रा अत्यंत चांगल्या प्रकारची होईल अशी आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. आणि खंडोबाराया हा लोकाला पावणारा देव म्हणून बघितलं जातं. आता लवकरच या ठिकाणी कोणकोणत्या स्पर्धा, बक्षीस किती, कोण पाहुणे येणार, कोणकोणत्या
स्पर्धा होणार, बैलगाडीची स्पर्धा, हे सर्व काही पाहत असताना लोकांना या ठिकाणी वेगवेगळे राजपाळणे दिसतात. त्याचबरोबर भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी सर्व घोडे पाळणारे, कुत्रे पाळणारे, गाढवं पाळणारे, पंचायतवाले हे सगळे जण या ठिकाणी येतील आणि एक वेगळं वातावरण. आज मुद्दाम मराठवाडा नेता फेसबुक लाईव्ह यासाठी करत आहे की आजचं चित्र आणि नेमकं यात्रे दिवशीचं चित्र तर लोकांना कळायला हवं. आणि हे सर्व बघत असताना आपण सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं एकंदरीत वातावरण आणि उत्साह आहे. आणि या उत्साहाच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो, या ठिकाणी त्यांचा लाभ होतो, व्यवसाय होतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर हौसे नवसे गौसे हे सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी येत असतात. येत असलेले श्रद्धेने येतात. हे आडवे राहत पाळणे, ते उभे राहत पाळणे काय, आणि हे पाहत असतानाच आपल्याला राजपाळण्याची जय्यत तयारी होताना दिसते. ते समोर साधारणतः एक 500 मीटरवर असे उभे गोलाकार राहतपाळणे आपल्याला बघायला मिळतात. पलीकडल्या बाजूला कला महोत्सव, जरा तमाशा, लावण्या हे असले प्रकार चालतात. एकंदरीत यात्रा समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन हे सर्वजण मिळून ही यात्रा अधिकात अधिक चांगली व्हावी, लोकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याचबरोबर ते ग्रामपंचायतची इमारत पलीकडल्या बाजूला आपल्याला दिसते. त्या ठिकाणी शासकीय इकडल्या बाजूला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, इकडल्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आणि या ठिकाणी ग्रामपंचायत यांनी लोकांना वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि दोरी मारून चुना मारून या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव या ठिकाणी बघायला मिळतो. आणि या प्रवेशद्वारापासून मराठवाडा नेता हे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी लोकांना टोप्या, थंडीमध्ये वेगवेगळ्या वस्तू, चिलणी काय याचंही काम या ठिकाणी चालू आहे. स्वच्छतेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचाही या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि याच माध्यमातून जवळजवळ 400 वर्षाची परंपरा असलेला हा यात्रा महोत्सव, खंडोबारायाचा यात्रा महोत्सव हा साजरा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की करमुक्त, की जिथं दुकानला एवढे पैसे, हॉटेलला एवढे पैसे, अशा प्रकारचं काहीही न देता सकारात्मकतेतून लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. निश्चित येणाऱ्या 5-6 दिवसात जवळजवळ
संपूर्ण तयारी झालेली असेल. लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्याचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा, स्वच्छता विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांच्या माध्यमातून त्या यात्रेला अधिकात अधिक चांगलं अद्ययावत बॅरिकेड लावून शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. मावशी, तुम्ही कोणत्या गावच्या? काय नाव तुमचं? आज नाव काय? फुलारी. किती वर्षापासून तुमचं दुकान असतं इथं? बरं. अच्छा, 7 वर्षापासून. तर साधारणतः कितक्याचा धंदा होतो तुमचा? आणि प्रसादाचं म्हणजे काय काय काय? खोबर आणि खोबर भंडारा हा इथल्या प्रसादाचा मान आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोक येतात. भंडारा म्हणजे हळद आणि खोबर हे या ठिकाणी. आता मामा, ही यात्रेच्या काळात तुम्ही इथंच राहणार का? हा, यात्रेला बाहेर म्हणजे जागा फिक्स झाली का नाही अजून? तुमचं काय नाव? गाव कोणतं? कुठं आहे? 2 किलोमीटरवर आहे. अच्छा. किती वर्षापासून येता तुम्ही? 10-15 वर्षापासून. कसं आहे, धंद्याचं प्रमाण कमी होऊ लागलं का वाढून आलंय? का बरं? जेवण नाव काय? निवड थकले दिसला सकाळी सकाळी. जेवण नाव का? तुम्ही कोणत्या गावचे? बरं. किती वर्षापासून येता इथं? अच्छा. काय काय विक्री करता तुम्ही? आता ही मिठाईमध्ये काय मिक्स करता का कसं? साखरीन का? अच्छा अच्छा अच्छा, चालेल. तर अशा प्रकारे वेगवेगळे छोटे मोठे व्यावसायिक ज्यांना आपण पाहिलं तर हातामध्ये रंगरंगोटीचं काम सुरू आहे आणि एकंदरीत खंडोबाराया हा आता जवळजवळ रंगरंगोटी ही पूर्णतः झालेली आहे. आता स्वच्छता जे या ठिकाणी थोडी घाण दिसते काय, तर ही सरपंचाने सांगितलं की आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत की या ठिकाणी घाण राहणार नाही आणि एकंदरीत भाविक भक्तांना दर्शनासाठी या ठिकाणी समोर खंडोबाचं मंदिर आहे. मामा, तुमचं काय नाव? तुमचं नाव काय? बाबू. बाबू. गाव? बरं, काय म्हणणार तुम्ही इथं? मधले पुजारी वेगळे आणि बाहेरचे वेगळे का? किती जण आहोत तुम्ही? किती दिवसाला पाळी इथे आहे? 4 वर्षाला एका कुटुंबाचे. तर या सर्व आजी या माळेगावच्या आहेत, त्या एवढा देवाला म्हणतात की एवढा करा उपकार, आमचा स्वीकारा नमस्कार. काय नाव आजी तुमचं? कौशाबाई. आडनाव? ढोपरे. घोरपडे. तुम्ही? श्यामाबाई. आडनाव? पाटील. बरं. तुम्ही आजी? छगनबाई. छगनबाई. आडनाव? पाटील. यांनी? सांगा. रेशीमबाई.
हा जगदंबाई पाटील. तर मित्र हो, श्रद्धा आणि भक्तीनं यांचं वय जवळजवळ 60च्या पुढं आहे तुमचं सगळ्याचं. तर श्रद्धा आणि भक्तीनं देवाला नमस्कार करत आहेत. देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, देवाचं वाहन खंडोबारायाचं एक घोडा आहे. या ठिकाणी एक घोडा दिसतोय आणि समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर आता आपण आलेलो आहोत मूर्ती समोर, जी खंडोबारायाची मूर्ती आहे. जे लोकांचं लाखो नव्हे करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे. आणि या ठिकाणी लोक येतात, श्रद्धा भक्तीनं येतात आणि देवाला प्रार्थना करतात. सामाजिक सलोखा राहावा, आर्थिक प्रगती व्हावी, लोकांचं उत्पन्न वाढावं, अशा प्रकारचं या ठिकाणी सर्वांचे प्रयत्न असतात. आम्ही दैनिक मराठवाडा नेताच्या वतीनं खंडोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो की ही यात्रा अधिकात अधिक चांगली व्हावी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची व्यवस्था व्हावी आणि या प्रश्न या ठिकाणची बाहेरची जी घाण आहे ती दूर करावी. काय नाव तुमचं? धनंजय पाटील. पाटील म्हणजे त्याची काही पुजारी आहात का तुम्ही? किती वर्षापासून? भरपूर वर्ष झाली. 12. तुमचं किती जणांचं असतं हे पुजारी पण? वर्षातून 14 जणांचा. वर्षातून. आणि हे यात्रेच्या वेळेस कसं असतंय? 14 जण. चौघं मिळून एकत्र. 14 म्हणून करायचं. प्रसाद द्या की आम्हाला. तर मित्र हो, जे येऊ शकले नाहीत त्यांना कळावं, समजावं म्हणून आम्ही या ठिकाणी सरपंचाच्या मुलाखतीपासून हनुमंतरावनी जे सांगितलं की चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी अधिकात अधिक संख्येनं यावं. देवाला जयकोट जयकोट. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. जोरानं मला जेवल्यासारखं जय मल्हार, जय मल्हार. या. आम्ही खंडोबारायाची सेवा आणि मराठवाडा नेताच्या माध्यमातून हे अधिकात अधिक लोकांपर्यंत माहिती व्हावी, व्यवस्था व्हावी, यासाठी लोकांनी यावं, या खंडोबारायाचा आशीर्वाद घ्यावा, यासाठी आम्ही हे मराठवाडा नेताच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. मित्रहो, श्रद्धा आणि भक्ती असेल तर आणि तरच देव पावत असतो. आणि आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणचं संपूर्ण कार्य हे एकदम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आपण जर पाहिलं तर हे मुख्य सभागृह, ज्या ठिकाणी आपण जर नाव बघितलं तर या सभागृह मुख्य प्रवेशद्वाराला कैलासवासी दगडोजीराव देशमुख प्रवेशद्वार असं नाव दिलेलं आहे. मित्रहो, धन्यवाद. आपण पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. या 10 तारखेपासून सुरू होणाऱ्या यात्रेला या, लाभ घ्या आणि आनंदात राहा, सुखी रहा, समाधानी रहा, ही सर्वांना प्रार्थना. आणि अत्यंत आनंद मंगल वातावरणात त्याच प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी नवदाम्पत्य सुद्धा देवाच्या दर्शनाला येताना दिसतात. साहेब कुण्या गावचे? देवा कोणत्या गावचे?
हाँ तेलंगाना। तेलंगाना से। यहाँ नवस बोले थे क्या? क्या बोले थे? शादी होने के बाद आएंगे. येते का? इथे काय नवस केलता का? शाळा कुठवर शिकलाव? बीएससी कम्प्युटर बीएससी कॉम्प्युटर. काय करताव? जॉब करते मंडल में। बरं. आणि मालकीन तुम कहाँ तक पढ़ाई किए? सगळ्यांना मराठी येतं. तुम्ही कुठपर्यंत शिकला होता ही? आम्ही दर्शन करून आले सगळं सांगता. चला चला जाऊ. तुमचं काय नाव? आम्ही नंतर सांगता येऊ. नंतर सांगता. हो बरं बरं. तर हे तेलंगणा मधल्या लोकाला सुद्धा खंडोराया पावतो. मित्र हो, तर आता थांबूया आणि पुन्हा भेटूया पालखीच्या दिवशी. धन्यवाद.